भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसं आई आणि मुलांचं प्रेम असतं तसं भगवंताचं प्रेम लावावं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचं प्रेम आलं तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लाभलं तो भाग्याचा खरा. एक भगवंताचं प्रेम लागलं की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तकं वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचं प्रेम वाढलं की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचं तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचं प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरं व्हायला जसं प्रथम औषध घ्यावं त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणं किंवा कमी करणं हे फार कठीण काम आहे. त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधनं असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करील. पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचं प्रेम हे सर्वसामान्य असलं पाहिजे. भगवंताचं प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकानं पाही. खरोखर भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावरचं प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातल्या अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.